सुखी आम्ही तेने सुखी मना विठ्ठल मुखी मना विठ्ठल मुखी विठ्ठल मुखी मना
मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ये रवित धना तुमचे ये रवित धना के मज मृत्यु के समान ते मज मृत्यु के समान कंठी मिरवा तुलसी कंठी मिरवा तुलसी व्रत कराय एकादशी व्रत कराय एकादशी तुका मने मद हे आस तुका मने मद हे आस हे मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास तुका मने मद हे आस तुका मने मद हे आस तुमचे ये रवित धना तुमचे ये रवित धना ते मज मृत्यु के समान ते मज मृत्यु के समान गोपार कुमारी
सुखे आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येरवीत धन ते मज मृतिके समान. कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी, तुमचे एरवीत धन ते मज मृतिके समान. मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस, तुमचे येरवीत धन ते मज मृतिके समान. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभं, जगन निहित पाणिं मंडनं मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगाकर प्रथमाल पदंभुज तेजस्कृतिकं प्रदेश विधीन्द्रादिदैवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेवं
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता कायो भक्तीचा वाटा कायो भक्तीचा वाटा तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनीय स्वरूपासाठी निवडलेला अभंग देहूचे श्रीमंत संत वैराग्याची मूर्ती असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. हा अभंग महाराजांच्या जीवनामध्ये आलेला प्रसंग दाखवणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी आपली आवड व्यक्त केलेली आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय आम्ही कशाने सुखी होतो याचं उत्तर या अभंगामध्ये तुकोबाराय देतात. शिवा सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार म्हणजे तो असा, काहीतरी निमित्त लागतं कीर्तनासाठी म्हणून रात्री महाराज सांगितल्याप्रमाणे निमित्त कोणतं का असेना पण आपण जे कार्यक्रम करतो ते चांगलं आहे. नाहीतर बरेच ठिकाणी बरेच कार्यक्रम होतात पण वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात. पण मोहरमाच्या निमित्ताने कीर्तन म्हणल्यानंतर लय जणाला प्रश्न पडलाय असं बी होतंय का. कसं आहे आपल्या मनावर आहे. आपण सगळ्या देवाला आपण मानतो. आपल्या देवामध्ये बरेच देव आहेत. आपण सगळ्या देवाला मानतो. हिंदू धर्म असा आहे त्या हिंदू धर्मामध्ये सगळे देव मानतात. मग पीराला आपण मानतो. तसं पाहायला गेलं तर तुकोबारायच्या गाथ्यामध्ये तुकोबारायचे काही अभंग आपणाला अल्लाबद्दल भेटतात. अल्ला देवे अल्ला दिलावे हे तुकोबारायच्या गाथ्यामध्ये अभंग आहेत. तुम्ही काढून बघा. म्हणजे तुकोबाराय ही प्रार्थना देवाला म्हणजे देव सगळ्याचं एकच आहे. कोणी काही म्हणत असेल कोणी काही म्हणत असेल. आता बघा एका घरामध्ये एक व्यक्ती असतो पण त्या व्यक्तीला अनेक नावानं लोक आढळतात. आता माझ्याच घरामध्ये मला माझ्या आई वडिलांनी सोपान म्हणून आढळतात पण माझा मुलगा मला पप्पा म्हणून आढळतो. माझे लहान भाऊ अण्णा म्हणून आढळतात पण आहे तर मी एकच. पण अशा भिन्न नावं जरी असले तरी सगळ्यात प्रारंभाला देव एकच आहे. का देवाचं स्वरूप असं आहे. ये कलेची कंठेची ना म्हणून या येणे केले निर्माण 14ही भुवने गगन मेघ चंद्र सूर्य तारांगणे पंच महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो ऐसा लागविहा माया चक्रधारी. तुकोबाराय सांगतात हे निळोबारायची ओळख ना बरं का.
नळुबारा म्हणतात, एकल्याला कर्मणा गेलं म्हणून देवाने अनेक रूपे आपण स्वतः होऊन नटलेला आहे आणि देवापासूनच या सगळ्याची निर्मिती झालेली आहे. सांगायचं झालं तर जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. या निमित्ताने आपण कीर्तनाचा उत्सव करता, त्या निमित्ताने का होईना आपल्या मुखाला भगवंताचं नामचिंतन येईल. पण आजचा दिवस देखील कसा आहे, आज हरिदिनी आहे. हरिदिनी म्हणजे आजची एकादशी कशी आहे, निर्जला एकादशी आहे. एकादशीचं नाव निर्जला एकादशी आहे. आणि ही एकादशी स्पेशल एका माणसासाठी निवडलेली होती. महाभारताचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. भीम कधी एकादश करत नव्हता, पण त्या भीमासाठी भगवंतानी ही एक एकादशी धरायला सांगितली भीमाला. का तर या एकादशी दिवशी अन्न तर घ्यायचंच नाही, फराळही घ्यायचं नाही, पाण्याचाही त्याग करायचा. त्याला निर्जला म्हणतात. निर्जला, निर म्हणजे पाणी आणि जल म्हणजे हे पाणी न घेता, काही फराळ न सेवन करता जी एकादश केली जाते ती निर्जला एकादशी. आता त्या काळा कसं होतं, चालत होतं 2-2 दिवस जरी उपाशी राहिलं तरी. पण आता असं नाही. आता बिमाऱ्या जास्त झाल्यामुळे टाइम टू टाइम पाहिजे. टाइम जर चुकला की, आता बघा तुम्ही शुगरच्या बीपीच्या लोकांना जर वेळेच्या आत जेवण नाही केलं तर प्रॉब्लेम होतात. म्हणून त्यांना वेळेवर खावं लागतं. म्हणून प्रथा ही बदलत आली. मला हे विषय सांगायचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भागामध्ये, आपल्या परिसरामध्ये एक साधू उपाशी पोटी राहत आहे आणि गरिबी अवस्थेमध्ये जीवन जगत आहे असं राजांना समजलं. आणि राजे त्यांना सुखी करण्यासाठी काही नजराना पाठवला आणि ते सैनिक राजाचे घेऊन आले. छत्रपती शिवाजी राजाचे सैनिक तुकोबारायच्या घरी येतात आणि तुकोबारायच्या घरी आल्यानंतर तुकोबारायला सांगतात, आमच्या राजानं तुम्हाला सुखी करण्यासाठी हे नजराना पाठवलेलं आहे. काय काय होतं नजराण्यामध्ये, आता ते सविस्तर माहिती सांगत असताना सोने, रुपे, माणिक, मोती, हिरे अनेक प्रकार आहेत. ते सगळ्यांनी एक एक परातीमध्ये एक एक होतं. ते धान्य सगळं घेऊन आल्यानंतर तुकोबाराय सांगतात, याच्याने आम्ही सुखी होत नाही, तुमच्या राजाला सांगावं. म्हणून हा अभंग निवडला तुकोबारायने. आम्ही तेने सुखी, आम्हाला सुखी बघायचं आहे ना तुमच्या राजाला. तर असं बघा, तसं पाहायला गेलं तर सुखाची व्याख्या करत असताना आपण वेगवेगळी करतो. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी आहे. तसं पाहायला गेलं तर जीवन जगत असताना 3 प्रकारचे लोक इथे येतात. एक आहे मुमुक्षु, दुसरा आहे विषयी आणि तिसरा आहे पामर. काल बोलत असताना महाराजांनी सांगितलं, पामर या शब्दाचा अर्थ मूर्ख होतो. मूर्खाचं लक्षण सांगत असताना महाराज म्हणले 56 प्रकारचे मूर्ख असतात. पण त्यापैकी काही लोक मूर्ख असतात, त्यांना सांगूनही कळत नाही. किती जरी सांगितलं तरी पालत्या घागरीवर पाणी म्हणल्यासारखे त्यांना मूर्ख म्हणतात. मूर्ख हे नावावरून न ओळखता लक्षणावरून मूर्खाची लवकर ओळख पडते. आता तुम्हाला जर मूर्ख ओळखायचा असेल तर माझ्या दृष्टांताकडे लक्ष द्या, तुमच्या लवकर लक्षात येईल मूर्ख कोणाला म्हणतात. एका गावामध्ये एक मूर्ख राहत होता. गावातले लहान लेकरापासून मोठे वयस्कर माणसापर्यंत त्याला सगळे लोक काय म्हणायचे, ए मूर्खा असं म्हणायचे. कंटाळला बिचारा. कंटाळून विचार केला, या गावातले सगळे लोक मला मूर्ख म्हणतात, त्या अर्थी या गावात आता मला राहायचं नाही. गाव सोडला आणि निघाला. उन्हाळ्याचे दिवस होते. चलायला लागला, 12-13 किलोमीटर चालला. दुपारचे 12 वाजले होते. ऊन डोक्यावर होतं. ताण लागली होती. एका झाडाच्या आश्रयाला थांबला सावलीला. आणि गाव शेजारीच होतं आणि त्या शेजारी गाव असल्यामुळे त्या गावाच्या शेजारी एक विहीर होती. त्या विहिरीचं पाणी गावातले लोक पिण्यासाठी वापरत होते. पण त्या विहिरीलाही पाणी उन्हाळा असल्यामुळे सगळं आटलेलं होतं. खाली चलमा होता. आता चलमा म्हणजे सगळं माहिती आहे. त्या चलम्यामधलं पाणी घागरीमध्ये ओतण्यासाठी तांब्यानं पाणी चलम्यामधलं घागरीमध्ये ओतावं लागत होतं. आणि गावातले सगळे लोक पिण्यासाठी तिथूनच पाणी नेत होते. हा त्या विहिरीच्या पर्यंत गेला. यालाही ताण लागली होती, पण हा मूर्ख असल्यामुळे विहिरीत उतरला.
पण त्या गावची प्रथा अशी होती, कोणी काय विहिरीच्या जवळ येणार, विहिरीत उतरत असताना पायातले वाहन वर सोडायचे, चप्पल बूट काय असेल ते वरे सोडायचे आणि मग खाली उतरायचे विहिरीमध्ये. आणि विहिरीमध्ये घागर घेऊन तांब्याने पाणी त्या घागरीमध्ये ओतायचे चलम्यातला आणि घेऊन जायचे पाणी पिण्यासाठी. पण हा मूर्ख असल्यामुळे पायातले वाहन काढला नाही, तसाच उतरला विहिरीमध्ये. उतरला त्या चलम्याच्या जवळ गेला. आता चलम्याच्या कडेला उभारून पाणी पिवावं की नाही, त्या चलम्याच्या सेंटर मध्ये थांबला पाण्यात बुटासहित आणि वंजळीनं पाणी पिऊ लागला. तेवढ्यामध्ये गावातली महिला पाणी नेण्यासाठी आली. ती विचार करते, आता पाणी सांडायचा वरे आवाज येते बघा, हातातलं पाणी पडायचं, पाण्याचा तर आवाज येतोय आणि वर तर चप्पल नाही बूट नाही, कोण असेल खाली. त्या महिलेनं वरून डोकावून पाहिलं विहिरीमध्ये. पाहिल्यानंतर त्या महिलेच्या लक्षात पहिले सुरू काय आलं माहितीये का, हा कसा थांबलाय. त्याच्या पायातल्या बुटाकडे लक्ष गेलं. काय म्हणले, एवढं पाणी आहे, एकतर आमच्या गावामध्ये दुष्काळ पाण्याचा, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि एवढंच पाणी पिण्याजोगे, आणि त्याच्यामध्ये हा बुटासहित थांबलेला आहे. कडेला थांबून पिता आलं नसतं का, वंजळीनं पाणी घेऊन पिता आलं असतं, पण बुटासहित मध्ये थांबल्यामुळे तिनं वरून आवाज दिला त्याला, काय म्हणून, ए मूर्खा. खालून म्हणतंय, मावशी मला कसं ओळखीलो. मूर्खाला ओळखण्यासाठी नावावरून ओळखलं जात नाही, मूर्खाच्या लक्षणावरून मूर्ख ओळखलं जातं. तसे काही मूर्ख लोक आहेत, किती सांगितलं तरी ऐकत नाही, त्यांचा विचार येते नाही. विषयी लोक आहेत. विषयी लोकांचा कळवळा जर कोणाला येत असेल तर ते संत महात्म्याला येतो, दुसऱ्या तिसऱ्या कोणाला येत नाही. तुकोबाराय म्हणतात, विषय ओढे भुलले जीव, विषय ओढे भुलले जीव, आता याचे कोण करील जीव, आता याचे कोण करील जीव. दुपदे नारायणी भाव, दुपदे नारायणी भाव, पाहुनी ठाव नरदेह, पाहुनी ठाव नरदेह. कोण सुख धरिले संसारे, कोण सुख धरिले संसारे, कोण सुख धरिले संसारे, कोण सुख धरिले संसारे. संसारात आलेल्या लोकांना सुखाची प्राप्ती कशात आहे हे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. विषय लोकांना विषयच आवडतात. महाराज सांगतात, सर्प चावलेल्या माणसाला साखर दिली तर कशी लागते, साखर दिली तर कडू लागते आणि कडू लिंबाचा पाला दिला तर. तसं विषय लोकांचा आहे. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आपणाचं सध्या असंच चालू आहे. जे कडू आहे ते आम्हाला गोड लागतंय आणि जे गोड आहे ते सध्या कडू लागत आहे. कीर्तन म्हटलं की महाराज लोक झोपी जातात आणि तमाशा नाटक म्हटलं की डोळ्याची पापणी देखील पडत नाही काय का, तर कडू विषय तो गोडू जीवासी झाला. ज्ञानोबाराय सांगतात, संसारामध्ये सुख पाहायचं झालं तर संसारातलं सुख एक क्षणिक आहे आणि संसार हा कसा आहे, मुळातच लबाड आहे असं सांगितलेलं आहे ज्ञानोबाराय. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरजार हरिवेण. तसं तुकोबाराय देखील सांगतात, या संसारातलं सुख जर पाहायचं झालं तर कसं आहे, तर जवस माहिती आहे तुम्हाला, जवस
आता सगळे आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याला जवस माहिती आहे, जवसाची आपण चटणी करतो बघा. ते जवस किती असते हो? छोटे असते हो. तेवढं संसारात सुख आहे असं तुकोबाराय सांगतात. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वढे, दुःख पर्वताये वढे, दुःख पर्वताये वढे, जवा पाडे दुःख पर्वताये वढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वढे, दुःख पर्वताये वढे, दुःख पर्वताये वढे. सुख पाहता पर्वताये वढे, दुःख पर्वताये वढे, दुःख पर्वताये. याचा अर्थ असा होतो, सुख पाहायला गेलं तर जवस एवढा आहे आणि दुःख पर्वता एवढा आहे, तरी पण ही माणूस म्हणतो माणसाला भेटल्यानंतर आमोरासमोर चर्चा होते. कसं आहे, बरं आहे का, राम राम. आता आम्ही पुरुषोत्तम मामाला भेटलो समजा, कसं आहे, बरं आहे का, तर पुढला माणूस काय म्हणतो, बरं आहे, चांगलं आहे, व्यवस्थित आहे, सुखी आहोत का, हा सुखी आहोत. पण खरं सांगायला गेलं तर सुखी आहोत का? सांगायचं असतंय सुखी, पण सुख नसतंय, मानून घ्यावं लागतंय. दृष्टांत सांगतो, लक्षात येईल. आता दृष्टांत सांगितल्याशिवाय तुमच्या तर कसं नाही. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे, तोच दृष्टांत सांगतो. एक माणूस जंगलात गेल्यानंतर त्याच्या मागे पाठी लागला वाघ. आता सगळ्याला दृष्टांत माहिती आहे. वाघ पाठी लागला, त्या वाघाच्या भीतीने तो पळायला लागला. माणूस पळत असताना कुठपर्यंत पळाला, एक विहीर दिसली, पडकी विहीर, आणि त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं. खोल होती विहीर पण पाणी नव्हतं. त्या विहिरीच्या बाजूला एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या मात्र त्या विहिरीमध्ये उतरलेल्या होत्या. त्यानं विचार केला, या पारंब्या धरावं आणि आपण मध्ये उतरावं, म्हणून पळत पळत गेला आणि त्या पारंब्याला लोंबकाळला. लोंबकाळून मध्ये उडी टाकणार विहिरीमध्ये, तेवढ्यात खाली वाकून पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की खाली एक नाग बसलेला होता, भुजंग. तो फडा काढून बसलेला होता. त्यानं विचार केला, खाली उडी मारावं तर नाग आहे आणि वरी जावं तर वाघ आहे. आता काय करावं म्हणला. यानं जोरात येऊन उडी मारल्यामुळे ते पारंबी असं हलू लागली. आता जोरात येऊन लोंबकाळल्यानंतर वस्तू असं हलते बघा, ते पारंबी असं हलू लागली. तेवढ्यात झालं असं, ज्यानं ज्या पारंबीला लोंबकाळला होता त्या पारंबीला वर फांटीला आग्या मोवाळ लागला होता. हा, ते मोवाळ उठू लागला. मला असं उठल्याबरोबर त्या मोवाळाच्या माश्या याच्या अंगावर पडू लागल्या. एक एक माशी चावली. एक माशी चावली तर किती आग आहे. एक माशी चावल्यानंतर दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं माणसाला. याच्या अंगावर असंख्य माश्या बसल्या, चावायला लागल्या. दुःख झालं. तेवढ्यामध्ये याच्या हल्ल्यानं त्या मोवाळाचा गड्डा फुटला मधाचा, आणि त्याच्यातलं एक थेंब याच्या ओठावर पडला. पडल्यानंतर यानं ते ओठाने चाखला आणि गोड लागल्याबरोबर म्हणला, काय गोड आहे हो, आणि एक थेंब आलं असतं तर बरं झालं असतं. किती आनंद आहे. खरं सांगा, आनंद आहे. अहो, एवढ्या असंख्य मवाळाच्या माश्या चावत आहेत, तरी पण म्हणतो एका थेंब मधासाठी किती आनंद आहे. तसं संसारातलं आमचं तुमचं चालू आहे. असंख्य दुःख आहे. हे माशा म्हणजे दुसरे दिसे कोणी नाहीत, आपले नातलग. कोणी म्हणते कपडे नाहीत, कोणी म्हणते पप्पा काहीतरी आणा खायला. हे माशा गुई गुई. पुस्तका संपल्या, पेन्ना संपल्या, वया घ्या. कोणाला काहीच आहे तर कोणाला काहीच नाही. हे असंख्य प्रकारचं दुःख आहे. तरी पण ही माणसाला मानून घ्यावं लागतं सुख. पण सुखी मात्र कोणी नाही. का तर इथं आलेला माणूस सुखी आहे असं नाही महाराज. का तर इथं आल्यानंतर हे संसारच दुःखाचा आहे.
दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा महाराज सांगतात, सुख नाही कोठे आली या संसारा. सुख या संसारात भेटणार नाही, पण सुख पाहिजेच असेल तर दोन ठिकाणी आपल्याला सुखाची प्राप्ती होते किंवा सुख प्राप्त करून घेता येतं. ते दोन ठिकाण म्हणजे एक तर पांडुरंग परमात्म्याच्या पायाजवळ आणि दुसरं सुख संतांच्या पायाजवळ आहे. याला सोडून दुसरीकडे कुठंच सुख नाही. सुख वाटे हेची टाही बहु पायी संताच्या, किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. या दोन ठिकाणी सुख सांगितलं. पण आपण सुख पाहिजे म्हणून जर आपण डायरेक्ट देवाच्या जवळ गेलो तर देव आपल्याला जवळ येऊन देत नाही. का देत नाही? तर या शरीरामध्ये 6 विकार आहेत. ते 6 विकार बाजूला काढल्यानंतरच देव आपल्याला आपल्या जवळ घेतो. अहो, व्यवहारातला आपला बाप जर आपल्यापाशी विकार असले तर आपला व्यवहारातला बाप आपल्या जवळ करत नाही. तो तर जगाचा चालक मालक आहे, तो विश्वाचा जनिता आहे, तो कसा जवळ करेल? तुम्हाला दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल. बघा, 6 वर्षाचं मूल म्हणजे 4 महिन्याचं मूल आहे. कसं आहे? रांगतं मूल आहे. आणि ते रांगतं मूल रांगत असताना सकाळची वेळ आहे. आता सकाळी त्यानं 1 नंबर 2 नंबर आपल्या चड्डीमध्येच केलेला आहे. असं ग्राहित धरा. नाका वाटे डोळ्या वाटे धारा लागलेले. ते रांगत रांगत मूल बापाच्या जवळ आला. बापाला नोकरी होती. नोकरीसाठी बाप इस्त्री केलेले कपडे घालून जायला बाहेर निघणार. तेवढ्यामध्ये त्या पोराने बापाचं पॅन्ट धरलं. पॅन्ट धरल्यावर बापाने त्या मुलाच्या अवस्थेकडे पाहिलं. कसं होता मुलगा? नाकात डोळ्यात आणि सगळी घाण झालेली होती. त्यामुळे ते बाप म्हणाला, ए बाजूला सरक, आता तर कपडे इस्त्री करून आणलेत, मला नोकरीला जायचंय, ड्युटीला जायचंय. बाजूला केलं बापाने. पण ते मुलगा तसंच रडत रडत आपल्या आईकडे गेला. आई स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत होती. पण आईचं लक्ष बाळाकडे गेल्यामुळे स्वयंपाक थांबवला आईने. अगोदर बाळाला उचललं, बाथरूम मध्ये नेलं, त्याला स्नान घातलं, साबण लावून स्वच्छ धुवून काढलं. पुन्हा त्या बाळाचा श्रृंगार केला. पावडर सुन्नू काय लावायचं ते लावलं आणि त्या बाळाला खेळण्यासाठी पुन्हा सोप्यामध्ये अंगणामध्ये सोडली आणि माय आपल्या कामाला लागली. झालं असं, बापाच्या गाडीची चावी विसरली म्हणून बाप पुन्हा परत मध्ये आला घरात. आणि चावी घेऊन जात असताना बापाची नजर मुलाकडे गेली. गेल्यानंतर तोच बाप त्या मुलाला काय म्हणू लागला माहितीये का? ए बाळा, इकडे 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 इकडे. गप्पुणे मला पहिले का दुसऱ्याचा होता का? पहिले का दिला नाही हो? घाणीनं मागलेला असलेला बाप आपल्याला जवळ करत नाही. तसं आमच्या तुमच्यामध्ये षडविकाराने आम्ही मागलेले असल्यामुळे तो देव आपल्याला जवळ करू शकत नाही. त्यासाठी आपणही आपल्या आईकडे गेलं पाहिजे. तर आपली आई म्हणजे कोण आहे? तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय पतित फिरते बालो. संत मायबाप हे आपले मायही आहेत आणि बापही आहेत. त्यामुळे आपल्या बाप म्हणजे देव आहे. देवाकडे न जाता संत महात्म्याकडे गेलं तर संत महात्मे हे अंगातले षडविकार बाजूला काढतात, म्हणजे धुवून काढतात आणि आपल्यासारखं बनवतात. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. मग तो विटेवरचा बाप त्यावेळेस म्हणतो, हे भक्त माझ्याकडे आला पाहिजे, ए इकडे इकडे. तेव्हा तो म्हणतो कोण? कधी? का? आपण संत महात्म्याच्या जवळ गेल्यानंतर आपणालाही सुखाची प्राप्ती होते. सुख म्हणजे काय आहे? तर विठ्ठलाच्या नामामध्येच सुख आहे.
मुखी मला विठ्ठल विठ्ठल मुखी विठ्ठल मुखी मला विठ्ठल विठ्ठल मुखी मला विठ्ठल विठ्ठल मुखी विठ्ठल मुखी तुमचे रवी आम्ही कशाने सुखी होतो याचं उत्तर देत असताना म्हणतात मना विठ्ठल विठ्ठल मुखी. काही लोक म्हणतात सगळं काही म्हणता येतं आम्हाला पण एवढंच म्हणता येत नाही. काय म्हणता येत नाही? विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही. अहो विठ्ठल विठ्ठल म्हणण्यासाठी हे काहीतरी पुण्य पाहिजे. उगच कुणाच्याही तोंडाला विठ्ठल यायला का सोपी गोष्ट? आता तुमच्या गावामध्ये का एवढेच लोक आहेत का? गावामध्ये एवढे लोक आहेत. इथं येण्यासाठी ही पुण्य पाहिजे. बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. आपण रोज म्हणतो. या शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो. रोज आपण सकाळी उठल्यावर आता गावात रुपाळी चालू झालं की पहिला अभंगच हे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. तिसरा चरण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. ज्याच्या मागच्या जन्मी जर पुण्य शिल्लक राहिलं तर मुखाला नाम येतं, नाहीतर घरामध्ये झोपी जावं लागतं. त्याच्या मुखाला नाम येत नाही. महाराज सांगतात आशाचं मुख म्हणजे तुम्ही साधारण समजू नका. अहो त्यांच्या मुखाला उपमा देत असताना एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये वाचा. एकनाथ महाराज सांगतात अशा माणसाचं मुख म्हणजे सर्पाचं बीळ. माहिती? सर्पाचं बीळ. ज्याचे मुखी नाही नाम. जिव्हानो हे काळ सर्पा हे. एकनाथ महाराज सांगतात ज्याच्या मुखामध्ये नाम नाही ना त्याचं मुख म्हणजे सर्पाचं बीळ. आपलंही तसंच चालू आहे. आपणही नामचिंतन करतो पण नामचिंतन करत असताना आपण समय वेळ काळ पाहून करतो. पण तुकोबाराय सांगतात एक एक माणसं अशी असतात वट्ट्यावर कट्ट्यावर बसले की रासोड बोलतात. कशाचं बोलतात माहित आहे? तुमच्या इथं आहेत की नाही? अहो रात्र जाती पण बोलणं संपत नाही. उगच फलाण्याचं असं झालं, फलाना तसं केलं, ते फलाना असं केलं, हे फलाने असं केलं. उग लोकांचं बोलायचं. तुकोबारायचं प्रमाण आहे. मी माझ्या पोदरचं बोलत नाही. फुकटची सांगे लोकाची या गोष्टी राम जग जेठी वाचान. तोंडाला राम राम येत नाही असं काही बोलता येतं. मग फुगडचं जरा बोलत असलो लोकांचं मार खाल्ल्याशिवाय. म्हणून बोलायचं असेल तर काय बोला. महाराजचा अभंग आहे ना बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पाहावा. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल दिवे भावे. करावा विठ्ठल दिवे भावे येणे तुझे मला भावे भाव
देवाचं नाव घेतलेलं अतिउत्तम. पण लोकांचं उगफुगटचं काही सांगायचं, त्याचं याचं काहीच संबंध नसतंय, पण बोलल्याशिवाय राहत नाही महाराज. जुने कीर्तनकार दृष्टांत देत असलेला एक दृष्टांत देतो. धोंड्याचा महिना झाला की आता काल परवा, धोंडाच्या महिन्याला जावई लेक घरी आले. घरी आल्यानंतर सासऱ्यानं यथा संग काय करायचं त्याच्या पद्धतीनं आयर उपचार सगळं झालं. 4-5 दिवस जावई सासरवाडीत राहिला. जावईच म्हणला आता मामा किती दिवस राहावं, जुना काळ होता, आता निघताव आम्ही म्हणल्यानंतर सासराही म्हणला बरं झालं जास्त दिवस. पहिल्या दिवशी सोयरा, दुसऱ्या दिवशी काय म्हणतात दायरा, आणि तिसऱ्या दिवशी का राहिला, असंच आहे का. 3 दिवस बरे, पण यानं 5 दिवस राहिला होता, कंटाळे होते, जाऊ दे म्हणले आणि निघाले. सासरा जावई लेक, लेकीला पाठवण्यासाठी सासराही निघाला. पण आता बाया बोलत तर ते नवीन आता सासरवाडीतून माहेरातून निघत असताना बाया आता नवरी रडते बघा, जसं माय बापाला सुख दुःख सांगायचे राहतात ते बाया जरा मागे पडतात, तसं त्याची बायको मागे पडली आणि हे दोघं सासरा जावई पुढे निघाले. आता पहिले चलतच जावं लागत होतं, पर्याय नव्हता. आता वाहनं झाले, आता कार झाली, गाडी झाली, बस झाली. जुना काळ असल्यामुळे पानंद होते, पानंदी. आता पानंदी तुम्हाला शब्द माहिती आहे, आता बाबाला माहिती आहे चांगलं. त्या पानंदीनं चलत असताना एक शिवार लागला पाटलाचा, म्हणजे शेत. पण आता त्या शेतामध्ये ज्वारी आली होती, अशी एक एक कणीस असा लागला होता. मग सासरा जावाई चलत असताना जावाई सासऱ्याला म्हणू लागला, मामा शेत कुणाचं आहे हो? अहो आमच्या गावच्या पाटलाचं आहे. काय कणीस आहे हो, एक एक असलं कणीस आहे बघा ज्वारीचं. ह्या शेतामध्ये मिनिमम नाही म्हणलं तर 12 खंडी तरी माल होईल. सासरा म्हणला 12 काय बी 15 खंडी माल होते. हाय 15 खंडी कुठं होते हो? त्यानं म्हणलं 12 खंडी, त्यानं म्हणलं 15 खंडी. सासरा म्हणत होता 15 खंडी आणि जावाई म्हणत होता 12 खंडी. दोघांमध्ये पेटलं ते इतकं पेटलं, जावाई सासरा दोघं एकमेकाचे शर्ट धरून घेतले. शर्टच धरून घेतले नाही, जावायानं सासऱ्याला खाली पाडलं आणि सासऱ्यानं जावायला खाली पाडलं. जावायानं पुन्हा सासऱ्याला खाली पाडला आणि सासरा जरा कुलूमुला असल्यामुळे जावाई वर बसला आणि म्हणायला लागला, असं घासायला लागला सासऱ्याला, सासरे बुवा म्हणा 12 खंडी. सासरा म्हणला नाही 15च खंडी म्हणला. पण नाक घासू लागलं, रक्त येऊ लागलं नाका वाटे, तरी पण ही सोडत नव्हता. तेवढ्यामध्ये लेक आली मागायला, बाबा काय झालं, हे का करत आहोत तुम्ही, असं काय झालं? ते नवरा म्हणू लागला, हे बघ तुझा बाप त्या शेतामध्ये 15 खंडी होते म्हणते, मी म्हणलो 12 खंडी. ती म्हणू लागले, पप्पा म्हणा की मग हो 12 खंडी. म्हणला तिचं नाव होतं वसू. ते म्हणला ती वसू म्हणू लागले, बाबा तुमचं नाक असायला लागलं, रक्त येऊ लागलं, म्हणा की तुमच्या काय झालंय का काही. ते म्हणला वसू माझं नाक किती बी घासू, पण हे 3 खंडीचं झळ मी कसं सोसू. शेत कोणाचं आहे? शेत पाटलाचं. भांडणं तेव्हापासून मन पडली बघा, ते ऊस कोल्याचं, हे ऊस माळ्याचं आणि भांडणं कोल्याचं. तसं आहे बघा. तसंच काही गावातले लोक राहतात, करणारे कार्यक्रम करून जातात. गावात काही वाईट झालं चांगलं झालं करतात, पण बोलणारे उगं बोलून निघतात. पण असं न करता काही बोलण्यापेक्षा चांगलं बोललेलं बरं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. तुकोबाराय सांगतात, आम्हाला तर तुमच्या राजाला सुखी पाहावं वाटत असेल तर एक करा, हे तुमचा नजराणा घ्या आणि निघा बाहेर. तुमच्या राजाला सांगा ही अभंग मी रचना केलेली आहे. काय 4 कडवे आहेत. पहिला कडवा असा आहे, आम्हाला सुखी बघायचंय ना तर तुमच्या राजाला सांगा तुम्ही रात्रंदिवस काय म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मग आता आपणही सगळेजण एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणू. विठ्ठल विठ्ठल आणि वाजवा भजन करा. विठ्ठल श्री ज्ञानदेव
सुखी होतात. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्हाला जर सुखी करायचं असेल तर तुमच्या राजांना सांगा, कारण असा राजा पुन्हा झाला नाही, आता पुन्हा कधी होणार नाही. एकच राजा झाला बरं का. महाराज सांगतात, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा झाला. पुन्हा राजा एकच राजा झाला, त्या राजाला नाव महाराज आलं. पण एकच महाराज झाला, त्या महाराजाला नाव राजा आलं. कोण आहे? राजा छत्रपती शिवाजी महाराज. काय म्हटलो मी? त्यांना पदवी कोणची आली? महाराज. महाराज पदवी आली राजांना. आणि कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांना राजे पदवी आली. ज्ञानियांचा राजा. राजा होते का ज्ञानोबाराय? हो, राजा नव्हते, पण राजे पदवी त्यांना आली. आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराज होते का? महाराज नव्हते, तरी पण महाराज पदवी आली. का? तर त्यांनी जर राहिले नसते तर महाराज सांगतात, या मंदिरावरला कळसही दिसला नसता आणि दारात तुळसही राहिली नसती. हा का? तर सज्जन माणसं कोणा जन्माला येत नाहीत बरं का. कधीतरी लाखामधून एक असतात. तसे राजे होऊन गेले आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच महाराजांना तुकोबाराय सांगतात, आम्हाला जर तुमच्या राजाला सुखी बघावं असं वाटत असेल ना, तर आम्ही सुखी कशाने होतो? तर विठ्ठल विठ्ठल म्हणाय सांगा तुमच्या राजाला, आम्ही त्याच्याने आम्ही सुखी होऊ. का? तर तुमचे येरवीत धन ते मज मृत्तिके समान. ते छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांनीच म्हणावं. काय म्हणून? तुमचे येरवीत धन ते मज मृत्तिके समान. आजचे जर महाराज पाहायला लागलो, अहो महाराज एवढा पैसा कुणाकडेच नाही. एक एक महाराजाकडे इतका पैसा आहे. आता आमचे तुमचे सोडा, आमची तुमची किस गल्ली में क्या गलबला म्हणल्यासारखं. पण काही गादीवर बसणारे महाराज असे आहेत, त्यांच्या पैशाचा मोजमाप नाही महाराज. आणि त्यांना कुठं आता हे प्रमाण लागू होतं? तुमचे येरवीत धन ते मज मृत्तिके समान. अहो तुमचं धन लागणार, तुमचं मान लागणार. का? तर तुमचं हे धन म्हणजे हे सोनं रूप म्हणजे आमच्यासाठी माती आहे. कुणाला माती वाटतं, कुणाला सोनं वाटतं. कसं आहे, सोन्याला माती म्हणण्यासाठी हे सोनं तरी जवळ पाहिजे ना. वैराग्य मला जर दाखवायचं असेल तर सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवलंब करून मग पुन्हा त्याग करणं, याला नाव वैराग्य आहे. माझ्याकडे पैसेच नाहीत लाखो रुपये, मग मला लाखो रुपयाची गरजच नाही म्हणणाऱ्याला काय किंमत आहे का? माझ्याकडे लाखो रुपये राहिले पाहिजे आणि त्या लाखो रुपये मी वाटप केले पाहिजे, मग वैराग्य झालं. नाहीच, पण वैराग्याची कळा दाखवण्याला काही मतलब नाही. तुकोबाराय सांगतात, तुमच्या राजाला जर आम्हाला सुखी करायचं असेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणाय सांगा. आणि हे जे धन पाठवलेलं आहे, हे धन आमच्यासाठी, तुमचं सोनं असेल, रुपये असेल, माणिक असेल, मोती असतील, ते आमच्यासाठी माती समान आहे. खरंच माती समान आहे का? भक्तिविजय ग्रंथामध्ये एक कथा आली. भक्तिविजय ग्रंथामध्ये एक कथा आली, ती म्हणजे कुंभार जातीमध्ये जन्माला आलेले रंका बंका वंका. रंका त्याची बायको बंका आणि वंका ह्या दोघाची मुलगी, दोघापासून जन्माला आलेली. हे 3 कुटुंब राहत होतं म्हणजे एका घरामध्ये. एक दिवशी प्रसंग असा झाला, घरामध्ये मडके भाजत होते. आता ते सगळं इतिहास सांगत नाही मी तुम्हाला, कमी वेळेमध्ये दृष्टांत सांगतो. आवा पेटला, गाडगे भाजलेले होते, भाजायला लागले, तेवढ्यामध्ये एक मांजर त्या आवेभोवती फिरू लागलं. रंका महाराजच्या लक्षात आलं, मांजर ज्या अर्थी मांजरीन असं फिरते, त्या अर्थी या मांजरीनीचं या आवेमध्ये काहीतरी आहे. प्रार्थना केली देवाला आणि लक्षात आलं रंका महाराजाच्या
एका मडक्यामध्ये त्या मांजरीनं आपले पिल्ले ठेवले होते आणि ती मडके तसंच पेटवलेले असल्यामुळे रंका महाराजाला वाटलं, अरे रे मी पाप केलं. आता हे मांजरीन फिरायला लागले, पाप झालं. देवाला प्रार्थना करू लागले. संत महात्मे प्रार्थना करत असताना मागितलं तरी दुःखच मागतात, सुख मागत नाहीत. पण मागत असताना रंका महाराज सांगतात, या मांजरीनीचे जर पिल्ले मध्ये असतील त्या हवेमध्ये, जर या मांजरीनीचे पिल्ले जर मेले तर इथंच मी माझा देह त्याग करेन. जर मांजरीनीचे पिल्ले वाचले तर पुन्हा मी संसार करणार नाही. आता या दोन्हीमध्ये फरक काय कळतंय? एक तर मी वाचले तर संसार करणार नाही, संसाराचा त्याग करून वनात जाईन असा विचार केला, आणि दुसरं मांजरीनीचे पिल्ले मेले तर स्वतः मरून जाईल. आता दोन्हीमध्ये सुखाची कुठं गोष्ट आहे का? काय मागितलं? मांजरीनीचे पिल्ले वाचले तरी संसाराचा त्याग आहे, आणि मांजरीनीचे पिल्ले मेले तरी देहाचाच त्याग आहे. एवढी उदारता संत असतात. पण तेच रंका महाराज प्रार्थना अशी केल्यामुळे आवाज शांत झाले, थंड झाले, गाडगे सगळे थंड पडले. मग एक एक गाडगं हवेमधून बाहेर काढत असताना ते गाडगं लागलं ज्या गाडग्यामध्ये मांजरीनं पिल्ले दिले होतं. त्या गाडगेने ते पिल्ले दिलेले असलेलं गाडगं कच्चच राहिलं होतं, भाजलेलं देखील नव्हतं. अनामत गाडगं बाजूला काढलं आणि ते पिल्लेमध्ये आरडत होते. मांजरीने जवळ आली आणि यांनी विचार केला म्हणण्याप्रमाणे, आता आपण घरी राहायचं नाही. वनात निघालेत. बाप निघाल्यामुळे आईही निघाली. आई निघाल्यामुळे मुलीनं विचार केला, आई बाप जात आहेत, मी एकटी कसं राहू? तिनंही निघाली. पण त्यांचा नेम असा होता, वनामध्ये जायचे, खाली पडलेले लाकडं गोळा करायचे आणि बाजारात नेऊन विकायचे, आणि त्या लाकडातून आलेल्या पैशानं आपला उदरनिर्वाह भागत होते. रोजचा कर्म असा होता. पण एक दिवशी असं झालं, लाकडं आणण्यासाठी वनात जात असताना रंका महाराज पुढे चालायला लागले. मागे बंका त्यांची पत्नी आहे आणि त्याच्या मागे त्यांची मुलगी आहे वंका. हे चालत असताना बापाला एक सोन्याचं काकण दिसलं समोर. कुणाला? रंका महाराजांना. रंका महाराजांनी विचार केला, मागे माझी बायको येत आहे, काही अंतरावर आहे, तिनं जर या काकणाला पाहिलं आणि काकण उचलून घेतली तर? म्हणून त्यांनी काय विचार केला माहिती का? लाकडाने काकण उचलला आणि रस्त्यातून बाजूला टाकला. हे कोण पाहिलं? मागे बायकोनं पाहिलं. बायको आली तिथपर्यंत. तिनं विचार केला, माझ्या मालकाने इथं काटकाने उचलून काय टाकलं असेल बाजूला. ती बघितली आणि ते बाजूला काय पडलं नव्हतं, थोड्याच अंतरावर पडलं होतं, दिसू लागलं. आणि ती जवळ गेली. जवळ गेल्यानंतर तिनं विचार केला, तर मागे माझी मुलगी येत आहे, तिनं जर हे काकण उचलला तर? मी तर उचलत नाही, माझ्या मालकाने तर मी उचलेल म्हणून असं केलेलं आहे, पण मी उचलणार नाही, माझी मुलगी उचलली तर? म्हणून तिनं काय विचार केला, त्या काकणावर असं माती पायानं लोटली आणि काकण झापला. हे कोण पाहिलं? त्या मुलीनं पाहिलं. पाहिल्यानंतर मुलगी आली, अरे बाबा असं केलंय, आमची आई असं केली, हाय तरी काय इथं? म्हणून तिनं पायानं उकरायला लागली. तेवढ्यामध्ये ते काकण दिसलं. काकण दिसल्याबरोबर हिला रडायला चालू केलं. रडत असताना दोघं मायबाप थांबले आणि म्हणतात, मुली का रडतेस? तेव्हा ती म्हणू लागली, बाबा तुम्हाला आणि माती आणि सोन्यामधलं फरक कळालेला नाही? तुम्हाला आणि सोनं सोनंच वाटतंय का? अहो ते सोनं आमच्यासाठी कधीच माती झालंय का? संताला सोने रूपे आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. का? विठले हे चित्त प्रपंचा पासोनी, वमन ते मनी बैसलेसे. आम्हाला आता याच्यामध्ये गोडीच राहिली नाही. फक्त आम्हाला गोडी कशामध्ये राहिले? तर विठ्ठल नामामध्ये गोडी राहिलेली आहे. विठ्ठल 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 काय जणाला आता मी पहिलेच सांगून गेलो, गोड लागायचं कडू लागतंय, कडू लागायचं गोड लागतंय. पण तुकोबारायला गोड काय लागत होतं? तर तुकोबाराय सांगतात, मला गोड भगवंताचं नाम लागतंय. भगवंताचं रूपही गोड आहे आणि नामही गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम,
लागतं ते कुणाला तर तुकोबारायला. आम्हाला तुम्हाला गोड लागतं का हो? आम्हाला गोड लागतं लोकांच्या निंद्या बोलत असताना. आणि थोडं आणि पुढे काय झालं, आणि पुढे काय झालं असं म्हणून विचारणारे असतात. पण देवाचं नामचिंतन करणारे कमी असतात. महाराज तुकोबाराय सांगतात, नामचिंतन केल्यामुळे माझ्या वाणीला तेच सवय लागली. जे माणसं जे बोलतात, जसं बोलतात तसंच त्यांच्या मुखावटी येते बरं का. काही माणसाला सवय असते पहिले शिवी देऊनच बोलतात. शिवी दिल्याशिवाय त्यांना बोलताच येत नाही. काही माणसाचा स्वभाव आहे, काही करता येत नाही, मला सहज जरी बोलले तरी शिवी देऊनच बोलतात. काही लोक असतात पण त्यांच्या तोंडाला तेच येतं. कारण का, पडिले वळण इंद्रिया सकळ. तसं तुकोबारायच्या इंद्रियाला वळण पडली. कशाची? भगवंताच्या नामाची. झालं असं, नामचिंतन घेतल्यामुळे तुकोबारायला कडू कारल्याची भाजी जरी करून दिली तरी कशी लागत होती? गोड लागत होती, गोड. आता तुम्हाला दृष्टांत माहिती आहे, मी सांगून वेळ घेत नाही. तुकोबारायच्या घरी तुकोबारायचा मेहुणा आला होता, मेहुणा. आणि जिजाबाईने स्वयंपाक केला होता. मीठच कशामध्ये नव्हतं, कशामध्येच मीठ घातले. आता मीठ नाही ते अन्न कसं असतंय? तुकोबारायचं याला एक प्रमाण आहे. रुचो नेदी अन्न ज्यात नसता लवण. लवण म्हणजे ज्याच्यामध्ये मीठ नाही ना, ते अन्न कसं लागतंय? पानसट. काय पानसट आहे? पण असं झालं, तुकोबाराय आणि तुकोबारायचा मेहुणा जेवायला बसले. आणि जेवण करत असताना तुकोबाराय भाकरीवर भाकरी लाभारी बरकतारे म्हणायला लागले. पण तुकोबारायचा मेहुणा अर्धी भाकर खाल्ला आणि हात दिवला. जिजाबाईच्या लक्षात आलं, माझा भाऊ जे आरती जेवला नाही ना, त्या आरती काहीतरी कमी असेल. मग ती जेवाय बसल्यानंतर तिच्या लक्षात आलं कशातच मीठ नाही. तिनं तुकोबारायला म्हणू लागली, काय हो, कधी नाही ते माझा भाऊ आला घरी आणि तुम्ही जेवायला सोबत बसले, पण माझा भाऊ मात्र उपाशी उठला. तुम्ही जेवले पोटभर. ते म्हणले, मला काहीच कळत नाही. का? तर माझी मज झाली अनावर छंद या नामाचा घेतला शे. किंवा काय खातो आम्ही काचया सांगा ते, कैसे हे लागते नेनो मुखे. आमच्या तोंडाला हे कसं लागतं, गोड आहे का तिखट आहे हेही कळत नाही आम्हाला. आम्ही सारखं भगवंताचं नामचिंतन केल्यामुळे आम्हाला सगळं कसं आहे, गोडच लागतं. का? तर गोड देवाचं नाम आहे. किती गोड आहे? अमृतापेक्षाही गोड आहे. नामदेवराय सांगतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, जिव्हे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. 3 अक्षर आहेत, वि थ आणि ल. विठ्ठल हे किती? 3 आहेत. म्हणून तर तुकोबाराय तुमचे पाया पडून सांगतात, हो तुम्ही काही करू नका, फक्त एवढंच म्हणा, विठ्ठल विठ्ठल आ हो मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल आ हो मना वेळोवेळा. करे टाळी बोला मुखी नाम,
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही का. तर आम्हाला सुखी पाहावं वाटत असेल तर तुम्ही हे करा. राजांना तुकोबाऱ्या सांगतात, मना विठ्ठल विठ्ठल मुखी आम्ही तेने सुखी. मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ये रवेत धन, ते मज मृतिके समान. म्हणजे तुमचं हे सगळं धन आम्हाला माती समान आहे. मग काय करा, आणखी एक काम करा. तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. काही लोक माणूस मेल्यानंतर म्हणतात, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही ना, ते माणूस जर मेला तर लोक म्हणतात तुळशीचे पानं घाला. हा, तुळशीचे पानं घाला तोंडात. मेल्यानंतर तोंडात पानं घातल्यानंतर काय होणार आहे? हा, मेल्यानंतर तुळशीचे पानं तोंडात घातल्यानंतर काहीच होणार नाही. मरण्याच्या अगोदर तुळशी आपल्या अंगावर असले. काल परवा आपण मोबाईलला सगळेजण बघतो, एक मोबाईलला क्लिप आली होती बघता. तुम्हाला सगळ्याला ते माहिती आहे, तरी पण मी सांगून जातो, माझ्या कामाचा आहे म्हणून. तुमच्या गळ्यामध्ये जर 50 तोळ्याचा हार असेल सोन्याचा, नजर तुमच्यावर कुणाची आहे? आणि पवित्र तुळशीची जर गळ्यात माळ जर तुमच्या असेल तर नजर तुमच्यावर कुणाची आहे? अहो, त्या पांडुरंगाची तुमच्यावर नजर आहे. मग चोराची नजर राहिलेली बरी का देवाची? देवाची नजर पाहिजे ना. त्याकरता काय करा, कंठी मिरवा तुळशी. काही आपण वारीला गेल्यानंतर काही वारकरी असे भेटतात, त्यांच्या गळ्यामध्ये एवढे एवढे माळा असतात. किती? लोक म्हणतात एक घातल्यानंतर भरपूर झाली की. हे लोकाला दाखवायसाठी आहे का? नाही महाराज. हार हे दाखवण्यासाठी घालत नाहीत वारकरी, त्यांच्या अंगावरले अलंकार म्हणून मिरवतात. महाराज सांगतात, जसं देवाच्या अंगावर हातामध्ये शस्त्र आहेत, गळ्यामध्ये वैजयंतीचा हार आहे, ते काय? श्रंगार आहे देवाचा. तुका म्हणे शंख चक्राचा श्रंगार. तुका म्हणे शंख चक्राचा श्रंगार. जसं देवाचा श्रंगार आहे ना, तसं वारकऱ्याचा श्रंगार म्हणजे तिळे, टोपी, माळा. कपाळाला पवित्र गंध आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ हे वारकऱ्याचं भूषण आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, कंठी मिरवा तुळशी. अहो, तुमच्या राजांना सांगा गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा आणि व्रत करा एकादशी. आज एकादशी असल्यामुळेच हा अभंग निवडलेला आहे. आज एकादशी बघा. काही लोक एकादशीला, आता आमचं बी तसंच आहे, आता लोकांना सांगतात 15 दिवसाला एकदा येणारी एकादशी. किती दिवसाला येते? तुकोबाराय म्हणतात, 15 दिवसा एक एकादशी.
दिवसाला एकदा एकादशी येते. 15 दिवसा एक एकादशी, कारे न करीशी व्रतसार. सगळ्या व्रतामध्ये सार व्रत जर कोणता असेल तर 2 व्रत सार सांगितले. एक आहे शिवरात्री आणि दुसरा आहे एकादशी. शिवरात्री पर्व थोर, सर्व व्रताचे सार. आणि एकादशी देखील. एकादशी पर्व काळ आता सांगतात 15 दिवसा एक एकादशी, कार्य न करीशी व्रत सार. सगळे व्रत नाही केलं तरी चालतं, पण एकादशी केली पाहिजे. पण नेमकं असं राहतंय, उद्या एकादश म्हणलं की लोक म्हणतात उद्या एकादश आहे. मग काय आजच उद्याची व्यवस्था आजच करून यायचं. पहिलेचा काळ वेगळा होता. पहिल्याच्या काळी एकादश करत असताना कोणी पाणी पिऊनच करत होतं, कोणी लवंगाच्या काडीवर करत होतं. पण आता असं नाही बरं का. आपलं शरीर हे अन्नमय असल्यामुळे काही लोकांना एकादशी करणं शक्य नाही. पण एकादशी नाही केलं तर चालतं का? नाही, करावीच. पण एकादशी दिवशी आता बघा, वारीमध्ये गेल्यानंतर आम्हाला लक्षात येतं, आळंदी ते पंढरपूर वारी आता निघाली जवळ. त्या आळंदी ते पंढरपूर येत असताना पुण्यामध्ये जेव्हा पालखी थांबते आणि नेमकं त्याच दिवशी एकादश राहते हो. पुण्यामधून ज्या दिवशी सासवडला निघते बघा, त्या दिवशी नेमकी एकादश त्या दिवशी असते. आणि फराळाचं इतकं असतंय. आता जे वारीला येतात त्यांना माहित आहे, पोते भरू काही लोक घरला घेऊन येतात. शेंगदाणे जमा करून काही ते ह्याचे पाकिट राजगिरे काय, हा राजगिऱ्याचे पाकिट. अहो काय नाही. आता काही लोक काय करत माहिती का, त्या बगरचे डोसा, बगरचा डोसा आणि शेंगदाण्याची चटणी. आता डोसा चालतो का एकादशीला? चालत नाही. पण बगरच आहे ना. काही लोक एकादशीला आता पहिले आलू खायचे, आता आलू मध्ये टमाटा आलाय, आता टमाट्यामध्ये जिरे आले बघा आता नवीन. तर वरचीवर प्रगती होत चालली आहे. काही दिवसांमध्ये हळद येईल, लसूण अद्रक सगळं येईल काही दिवसांना. पुढे चालू जशी व्यवस्था आहे तशी आम्हाला तर कोणावर नाव ठेवून भागत नाही बरं का. आता आपल्या घरी असलं तर सांगता येतं. आता दुसऱ्याच्या गावात जाऊन एकादश करायचं झालं तर त्यांनी मध्ये काय घातलं तर आपल्याला कळते का? पण खात असताना एकदम बरं जिरे लागले की म्हणतोय माणूस, अरे जिरे आहे मध्ये. जिरे चालत नाहीत बरं का. खातेच होतं, त्याला काय करावं. एकादशी व्रत करा असं. आता ते आपल्याकडे मनच पडले ना, सर पण एकादश तर त्या हिशोबानं करा. 15 दिवसा एक एकादशी का तुकोबारायला म्हणतात. माझी आवडते आहे. अहो तुकोबारायची आवड वेगळी आहे. तुकोबाराय म्हणजे संताची आवड वेगळी आहे, देवाची आवड वेगळी आहे. आमची तुमची आवड वेगळी आहे. आम्हाला तुम्हाला काय आवडतं सांगू का? आम्हाला तुम्हालाही आवडतं, पण आमची आवड वेगळी आहे. आम्हाला काय आवडतं? आमच्या घरी एवढं धनधान्य राहावं की बाजूच्या घरी राहू नये. माझं म्हणतं नाही, प्रमाण आहे याला. वाढावे संतान आणि ग्रही व्हावे धनधान्य, हे माणसाची आवड आहे. किंवा ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. संसारातल्या लोकांची आवड ही आहे. वाढाव संतान, आपल्या मुलं बाळ वाढाव, घरामध्ये पैसे अडकारावं, खायला प्यायला भरपूर राहावं, हे आपणाची आवड आहे. पण संत महात्म्याला जर विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं? तुकोबारायला कोणी विचारलं समजा, तुकोबाराय तुम्हाला काय आवडतं? तर तुकोबारायची आवड सांगतात. एक अभंग आहे बघा. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. तुकोबाराय सांगतात मला ही आवडते. मग हे संताची आवड झाली. मग देवाला विचारलं, देवा तुम्हाला काय आवडतं? देवाची आवड एकनाथ महाराज सांगतात. देवाला काय आवडतं? आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र विठ्ठला विठ्ठला तिघांची आवड वेगळी आहे. तुकोबाराय सांगतात
तुम्ही आवड मला जर सुखी पाहायचं असेल तर एवढं करा. कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी व्रत करा. का तर 15 दिवसाला एकदा येणारा महापर्व काळ म्हणजे एकादशी आहे. तुकोबाराच्या गाथ्यामध्ये एकादशीचे बरेच अभंग आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी तुकोबाराय प्रमुख याने सांगतात की तुम्ही एकादश करा आणि सोमवार करा. हे 2 व्रत चुकू नका. एकादशी व्रत सोमवार न करीते कोण त्याची गती होईल रेणो. काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिरमुख. तुकोबाराय सांगतात एकादशी तर करा आणि त्याबरोबर सोमवारही करा. हे 2 व्रत पवित्र सांगितलेले वारकरी संप्रदायामध्ये. आणि या दोन्ही व्रतामध्ये आपल्याला जर सोमवार घडत नसेल तर एकादशी का होईना करा. 15 दिवसाला एकदा येणारी एकादशी आहे आणि एकादशी व्रत करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. एवढं केल्यानंतर पुरे होईल का? तुकोबाराय शेवटी सांगतात एवढंच नाही, तुम्ही फक्त काय म्हणा तर आम्ही पांडुरंगाचे दास आहोत एवढं म्हणा. मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. तुका म्हणे मज हे आस. तुमचे रविदाना तुमचे रविदाना तुमचे रविदाना तुमचे रविदाना हरे मज हे
दास पांडुरंगाचा हाव असं म्हणा. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे अस. पण आमचं असं नाही, आमचं वेगळंच आहे. आम्ही बी दास आहोत. कुणाचे? तुकोबाराय सांगतात. तुकोबारायचंच प्रमाण आहे बरं का. मी माझ्या पदार्थ काहीच बोलणार नाही. आम्ही तुम्ही दास आहोत. ज्यांचं ज्यांचं लग्न झालेलं आहे ते दास कुणाचे आहेत माहित आहे का? बायकोचे. हा, अहो होम मिनिस्टरचे. दास म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे तुम्हाला माहिती आहे? सेवक. दास म्हणजे आपल्या घरामध्ये नोकर असतो, सेवक, चाकर. त्यानं सांगितलेलं काम ऐकावं लागतं. कोण सांगितलेलं ऐकावं लागतं? मालकाने सांगितलेलं काम कोण ऐकावं लागतं? सेवक. सेवक. मग आमच्या घरात मालक कोण आहे? मालकीन. मालकीन म्हणतो आपण तिला. हा, मग तिने सांगितलेलं ऐकावंच लागतं. तुकोबाराय सांगतात, कारे दास होसी संसाराचा खर. खर या शब्दाचा अर्थ गाढव. तुकोबाराय आम्हा तुम्हाला काय म्हणलेलं आहे? अरे गाढवा, संसारातला दास कशाला होतोस? कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. दुःखाचे डोंगर भोगण्यासाठी आता बघा काही लोकांचं असंच चालू आहे. जन्मल्यापासून ते मरेपर्यंत कामच करण्यामध्ये जीवन जातं. घरामध्ये हे आणा, ते आणा, ते नेऊन द्या, हे नेऊन द्या. आणि बाहेरही लोकांच्या हाताखाली कामच करण्यामध्ये आयुष्य निघून जातं. का? राब 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 राबतो. काल परवाची एक घटना आहे. बोलता बोलता विषय निघाला आमचा. एका गावातली घटना आहे, नाव सांगत नाही. तरुणपणापासून ते म्हातारं होईपर्यंत बिचाऱ्याने इतकं राबलं, घरासाठी इतकं केलं. छप्पर होती, आता 2 मजली बिल्डिंग झाली. शेत तरी 1 गुंठा नव्हता, 5 एकर शेत घेऊन ठेवलं बिचाऱ्यानं. त्याला 2 मुलं. हां, 2 मुलं. एवढी मेहनत केली त्या बिचाऱ्याने. आणि शेवटी असा झाला बघा त्याचा अंत. शेवटी ज्या वेळेस तो म्हातारा झाला, घरी बसला. आता हातपाय चालना गेल्यावर सगळ्याला एक दिवशी घरीच बसावं लागणार आहे. मग घरी बसल्यानंतर बिचारानं आता घर कोण बांधलंय? घर त्यानंच बांधलंय ना. घराच्या कोपऱ्यामध्ये थुकला. थुकल्यानंतर त्याच्या बायकोनच काय म्हणली म्हणे, ए असलं गाढवासारखं घरामध्ये वागायचं नाही. कुणाला? बायको देखील आपली म्हणायला जमत नाही बरं का. म्हणजे माझ्या पदरचं नाही, तुकोबाराय सांगतात, बायको शेवटी म्हणते, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशी येले घर थंकून या. तशीच अवस्था बिचाऱ्याची झाली. त्यानं म्हणला मग घर मीच बांधलं की. बांधल्यानं काय उपकार झाला का? एक दिवशी असा प्रसंग आला त्याच्या जीवनामध्ये, दोघा मायबापाला बाहेर काढले लेकरांनी. आणि दोघंही बाहेर राहिले कोट्यामध्ये. कोट्यामध्ये राहत असताना ते माणूस शेवटी म्हणू लागला, मी ह्यांच्यासाठी एवढं केलो, यांच्यासाठी एवढं केलो, यांच्यासाठी यांचा दास झालो, पण शेवटी पदरात काय पडलं? तुकोबारायचं बोलणं म्हणजे साधं नाही बरं का. तुकोबाराय हे पुढची असं घटना घडेल म्हणूनच अभंग रचना केली असेल असं मला वाटतंय. दुःखाचे डोंगर भोगावया, कारे दास होसी संसाराचा खर. ज्यावेळेस परमार्थ करायचा होता त्यावेळेस परमार्थ कधी केला नाही. राब राब राबला घरामध्ये. आणि ज्यावेळेस घरात बसून राहायची टाइम आली त्यावेळेस घरातही बसून दिले नाहीत लोकांनी, बाहेर हाकलून लावले महाराज. हे आम्हा तुम्हालाही आज कळत नाही. ज्यावेळेस म्हातारपण येतं ना त्यावेळेस, आता प्रत्येकाची घरची घटना सगळ्याला माहित आहे, मी सांगून वेळ घेत नाही. अहो घरातल्या काही म्हाताऱ्या अशा आहेत त्यांना नातवाला घ्यायची देखील परवानगी नाही. किती म्हाताऱ्या नातवाला घेते तू सांगा मला. हा, आमची बायका, आता आमची बायको, आमच्यापासून जन्माला आलेला मूल आमच्या आईला देवणे म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे की नाही. ती बायको मॅडम मध्ये त्या म्हातारीकडे जाऊ नको. पहिलेचा काळ वेगळा होता, आताचा काळ बदलत चाललेला आहे. त्यामुळे तुम्ही पैसा किती कमवलो याच्यापेक्षा मुलाला संस्कार किती दिलं याला फार महत्व आहे बघा. एक मागे एक मराठी सिनेमा येऊन गेला बघा, दादा कोणतेचा. ते सनई वाजवत होता तो.
आणि शेवटी त्याचा मुलगा त्याने कलेक्टर केला. कलेक्टर केलेला मुलगा स्वतःचा बाप आहे म्हणून ओळख देत नव्हता लोकांमध्ये. नोकरीचा माणूस आहे सांगायचा, पण बाप आहे कधी. अहो ते लोक ते पाहूनच असं करत आहेत का म्हणतो मी असं. म्हणून मला सांगायचं एवढं आहे, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. तुकोबाराय सांगतात, आम्ही दास आहोत तर कोणाचे, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, किंवा आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही दुसऱ्याचे दास नाही, तर आम्ही दास कोणाचे आहोत, आम्ही त्याचे दास झाल्यामुळे तो आमचा दास होतो. बघा, आम्ही कोणाचे दास आहोत, पांडुरंगाचे. पांडुरंग आमचा दास होतो महाराज. अहो ज्याच्या चित्तामध्ये आस नाही त्याचा पांडुरंग दास होतो. तुकोबारायचं म्हणणं आहे, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताची या घरी कामे न सांगता करे. कुणाच्या घरचे कामं करतो, फक्त तुम्ही एवढं म्हणा त्या पांडुरंगाला, देवा आम्ही तुझे दास आहोत, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस, तुमचे येरवीत धन, ते मज मृतिके समान. ज्ञानेश्वर मावली. बोला बोला ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडली गवळला हरिभोर. ज्ञानेश्वर माऊली. इथे येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला. मला अगोदर हैदराबादहून फोन आला. आमचे मित्र दत्ता भाऊ आहेत, त्यांच्या वडिलांनी मला फोन केला, महाराज असं असं सैदापूरमध्ये मोहरमाच्या जागी कीर्तनाचा कार्यक्रम आहे, त्यासोबत आलेले मृदंगाचार्य, पहिली बारच त्यांनी तुमच्या गावाला आलेले आहेत मृदंगाचार्य. आम्ही दोघं एकत्र खूप वर्षापासून असतो, दिल्लीमध्ये चालायला पण आम्ही एकत्रच असल्यामुळे आमचं जरा जास्त लागवट असल्यामुळे महाराजांनी सांगितलं, आमचे हनुमान महाराज म्हणले कुणाला घेऊन येत आहे. मी म्हटलं सुनील महाराजांना. कसं आहे, फडकरी वाजवणं वेगळं आणि आता वाजवण्यामध्ये बरेच प्रकार आहेत. आता हे फडकरी वाजवणं आहे, चांगलं वाजवणं आहे. आणि आमच्या भागामधले एक रत्न म्हणून सुनील महाराज ओळखतात, सुनील महाराज आलेले आहेत. आणि इकडे आमचे बालाजी दादा चिखल तांड्याचे, आमचं त्यांचं चांगलं संबंध आहे, कलवाडीला आपली भेट होते. तुमच्या गावात माझं पहिलं कीर्तन आहे. मी काही कीर्तनकार नाही, माझे वडील कीर्तनकार आहेत. माझ्या वडिलाच्या तर ओळख असलेली तर महाराज असलेले आहेत, महाराजांना चांगला परिचय असेल. आता जे जुनी लोक आहेत त्यांना चांगला परिचय आहे. गुणवंत महाराज माझे वडील आहेत. माझ्या वडिलाची कीर्तनाची सेवा आहे, मग त्यांच्या माघारी कोणीतरी राहावं की नाही म्हणून मी चालू केलं बरं का. तसं पाहायला गेलं तर मी एक साधा टाळकरी आहे. तसं बोलत असताना काही चुकीचे शब्द माझ्या मुखातून गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे योग्य वाटलं ते आईवडिलाचा आशीर्वाद आहे. कसं आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. शेवटी या अभंगाचा अर्थ असाच आहे, असा सांगणारा बहादर आतापर्यंत जन्माला आलेला. तुकोबारायच्या अभंगाची आपण काय तुलना कशाबद्दल करू शकतो का? करू शकत नाही महाराज. तुकोबारायची एक एक अभंग म्हणजे एकेका अभंगाच्या एका कडव्यावर PhD झालेले लोक बरेच आहेत. तुकोबारायचे अभंग विचार करत असताना खूप खोल आहेत. आणि त्या तुकोबारायच्या अभंगाचा अर्थ काढणं आमच्या तुमच्यासारख्या पामराकडून काय घडणार आहे? त्यांचा महिमा त्यांनाच कळतो महाराज. संताचा महिमा संतची जाणती, किंवा भक्ताचा महिमा भक्तची जाणती. दुर्लभ या गती आणि काशी. शेवटचं एक भजन राहिलंय. आतापर्यंत तुम्ही भजन केलो नाही केलो मी बघितलो, आणि तो करा देखील म्हणलो पण काही जण म्हणले, काही जण नाही म्हणले. एक दृष्टांत देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. शेवटचं तुकोबारायचं भजन घेतो. छोटा दृष्टांत सांगतो. मध्ये बसल्यानंतर इथून जात असताना तुम्ही काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. घेऊन गेलं पाहिजे म्हणजे चप्पल जोडे बूट असं नाही बरं का. घेऊन गेलं पाहिजे म्हणजे काहीतरी पुण्याची सामुग्री घेऊन गेलं पाहिजे. इथं बसल्यानंतर तुमचे 2 घंटे वाया जाऊ नाही. एक सैदापूरवाडीतला मुलगा मुंबईला जाण्यासाठी निघाला. आता प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो हे दृष्टांत.
मुंबईला जाण्यासाठी निघाला आणि भालकीच्या बस स्टँडवर गेला. आता भालकीला मुंबईची बस लागत नाही, पण मी सांगतो लागली. लागली मुंबईची बस आणि बसमध्ये चढला. बसमध्ये चढल्यावर कंडक्टर म्हणलं कुठं जायचंय? त्या साईडला मुंबईला जायचंय. मग मुंबईला जायला 1,500 रुपये तिकीट आहे. माहित नाही, आता कोण मुंबईला जाते त्यांना माहिती आहे. 1,500 रुपये तिकीट आहे म्हणल्याबरोबर यानं सांगितलं 1,500 रुपये घ्या आणि मला तिकीट द्या. ते कंडक्टर म्हणलं आणा 1,500 रुपये. 1,500 रुपये घेतले आणि त्याला तिकीट दिलं. कंडक्टर काय म्हणला, आणि बस भरायला उशीर आहे, आम्ही नाश्ता चाय करायला बस स्टँडमध्ये जातो, हॉटेलमध्ये. तेवढ्यामध्ये ते कंडक्टर ड्रायव्हर निघून गेले हॉटेलमध्ये. ह्यानं मध्ये बसाव की नाही? मध्ये बसला नाही, बाहेर आला. बाहेर आला ते आला कुठं बाजूला थांबाव का नाही? त्या बसला, बसचं तोंड तिकडी आहे आणि ह्यानं त्या बसच्या पाठीमागे असं पाय लावून थांबला बसला. तेवढ्यामध्ये झालं असं 15-20 मिनिटामध्ये बस फुल भरली. भरल्यानंतर कंडक्टर ड्रायव्हर आले खाली, बसमध्ये आले. बसमध्ये आल्यानंतर ते कंडक्टर म्हणू लागलं, खाली कोणी गेले का? ह्याला ऐकू येत होतं, ह्याला ऐकू येत होतं. खाली कोणी गेले का कंडक्टर म्हणायचं. ह्यानं म्हणावं का नाही मी खाली आहोन? तसं मी बोला पुंडलिक म्हणलो, तुम्हाला ऐकू आली का? हा, बोला या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? बोला, अहो व्यर्थ बोला नाही, बोला पुंडलिक वरदे हरी. हे फक्त एवढंच म्हणणं आहे बघा, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, एवढंच म्हणणं आहे. पण त्याच्या अगोदर बोला शब्द का लावला तर सगळ्यांनी म्हणावं म्हणून लावलेला शब्द आहे बोला. फडामध्ये फडकरी पद्धतीमध्ये बोला म्हणून देत नाही, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल एवढंच म्हणायला. तसं मी पहिल्यांदा पुंडलिक म्हणलो तर तुम्ही म्हणलो का? तसं त्या कंडक्टरने खाली कोणी गेले का म्हणल्यानंतर ह्याला ऐकत होता, म्हणला नाही बघा खाली. दुसऱ्यांदा म्हणलं कंडक्टर खाली कोणी गेले का? मी कीर्तनामध्ये 2दा पुंडलिक म्हणलो, ऐकू येत होतं ह्याला. ह्याला म्हणला नाही मी आहे खाली म्हणून. तिसऱ्यांदा म्हणलं कंडक्टर खाली कोणी गेले का? ऐकू येत होतं पण हो दिला नाही. तेवढ्यामध्ये कंडक्टर काय म्हणला, राईट. गाडी निघाली. गाडी निघून गेल्यावर ह्यानं बस स्टँड मध्ये नाचायला लागला. हसू हसू टाळ्या वाजू वाजू नाचायला लागला. तेवढ्यामध्ये एक बाबासारखं माणूस गेलं जवळ. काय झालंय? लय आनंदी दिसलेलं आहे. त्यानं म्हणलं कंडक्टरला लय भारी फशी लाव. काय झालं? अहो मला मुंबईला जायचं होतं, 1,500 रुपयाचं तिकीट घेतलं हो का? पैसे दिलं, तिकीट घेतलं, गाडीतून खाली उतरलो. पण कंडक्टर 3दा म्हणलं बघा, खाली कोणी गेले का? खाली कोणी गेले? त्याला आवाजच दिली म्हणला. कंडक्टरचं काय गेले का? हा, तसं मी कंडक्टर इथला आहे, मी 3दा म्हणलो बोला पुंडलिक. तसं काही कीर्तनातून घरी गेलेले लोक म्हणतात, ते महाराज 3दा म्हणलो बोला पुंडलिक. आम्ही काय म्हणलो नाही. जसं त्याचे 1,500 गेले तसे तुमचे 2 घंटे गेले. ते 2 घंटे जाऊ नये म्हणून तुकोबारायचं भजन करायचंय. तुकोबाराय कोण? एका मिनिटात सांगतो तुम्हाला. तुकोबाराय जी व्यक्ती आहे, तुका तुका राम से 2 नाम 1 अंग, जिनका सेतु हुआ भंग इनके तरे अभंग, म्हणजे तुकोबाराय. अहो ज्या तुकोबारायचं नाम घेतल्यानंतर यमाला घाम सुटतो, ज्या तुकोबारायचं नाव घेतल्यानंतर काळ कापतो काळ. अहो काळ हा कुणाला सोडला नाही, पण काळ तुकोबारायला काही करू शकला. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत. निळोबाराय सांगतात तुकोबारायच्या घरी काळ कामाला होता आणि यम तुकोबारायचं नाव घेतल्यानंतर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, अशी तुकोबारायची स्थिती असल्यामुळे आम्ही तुम्ही देवाची पूजा करतो, पांडुरंगाची पूजा आम्ही तुम्ही करतो, पण पांडुरंगालाही देवारा आहे. पांडुरंग ही देवाची पूजा करतो, पण पांडुरंगाचा देव जर कोण असेल तर पांडुरंगाचा देव तुकोबाराय आहे. मी सांगत नाही, निळोबाराय सांगतात. ज्या वेळेस तुकोबारायचं वैकुंठ गमन आलं जवळ त्यावेळेस देव अगोदर आले बरं का, आणि देव येऊन तुकोबारायची पहिल्यांदा पूजा केली. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागीतिये दिव्य लोकासी नेली. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, तुझी
उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझे अनाथ दिना कारुणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तोची हा परब्रह्म ठेवा. सगळ्यांनी हात वर करा. तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 मनवा हरीचे दास
जगतीचे समान देव जगतीचे समान तुमचे तुमचे दादाचं नाव राहून गेलं बरं का. ज्यांचं चॅनल मनोभाव सेवा, हां, आमचे प्रदीप दादा जाधव यांचं या भागामध्ये कुठेही कीर्तन असलं तरी मनोभाव सेवा या चॅनलवर नाव टाकल्याबरोबर आज जे कीर्तन झाले सैदापूरमध्ये आपल्याला कधीही पाहता येतं. कारण का हे जपून ठेवण्याचं साधन आहे यूट्यूब चॅनल. म्हणजे दादा कुठेही कीर्तन असलं की आवर्जून आवडीने येतात. कारण का यांना कोणी पैसे द्यावं, पैसे मिळवावं अशी त्यांची भावना नाही बरं का. तरी पण सेवा म्हणून आता बरेच ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये बरेच ठिकाणी दादा येतात. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि तुमच्या गावात आज सिस्टम नंबर 1 आहे. बघा, बिरादार चालवायला असल्यामुळे गावातली जरी सिस्टम असली तरी कशी वाटते हो, सप्त्यामधली सिस्टम असल्यासारखं वाटते. कारण की त्यांच्या हातामध्ये जादू आहे. आमचे बिरादार भाऊ, बिरादार भाऊ ते आहेत मध्ये येण्याचा पहिली वार कीर्तनाचा योग आला. सगळे मायबापाच्या चरणी ही सेवा अर्पण करून माझ्या वाणीला इथेच पूर्ण विराम देतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते, नोहे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश
तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोला कुंडली कवरला हरी विठ्ठल विठ्ठल जय जय बोला कुंडली कवरला हरी विठ्ठल